नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा, जिला आपण टॅट एक्झाम असं देखील म्हणतो। टॅट एक्झाम 2017 मध्ये झालेला जो पेपर आहे त्या पेपरच्या संदर्भात आपण व्हिडिओ सिरीज बनवत आहोत। त्यामधील पेपर क्रमांक 4 मधील चौथा व्हिडिओ, ज्यामध्ये आपण 151 ते 200 दरम्यान जे प्रश्न आहेत त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। 2017 मध्ये टॅट पेपर ऑनलाइन झाल्यामुळे एक 30 ते 32 प्रश्नपत्रिका आहेत, त्यामधील आपण चौथ्या क्रमांकाची प्रश्नपत्रिका पाहत आहोत। त्यानंतर बघा आपण लगेच जाऊया 151वा प्रश्न, जो आकृतीवर आधारित प्रश्न आलेला आहे। दिलेल्या पर्यायामधून श्रेणी पूर्ण करणारी योग्य आकृती निवडायची आपल्याला। आपण जर या आकृतीचं व्यवस्थित ॲनालिसिस केलं आपण, तर आपल्याला असं लक्षात येतं की रेषा दिलेल्या आहेत आणि त्या विशिष्ट संकेतामध्ये वाढतायत। मग आता आपण पहिली आकृती बघा, आपल्याला क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणती आकृती येईल हे आपल्याला कळलं पाहिजे। तर बघा, एक आडवी आणि एक उभी रेषा दाखवली आहे पहिल्या आकृतीमध्ये। दुसऱ्या आकृतीमध्ये एक आडवी सेम तशाला तशी आणि दुसरी उभीमध्ये एक वाढ झाली आहे। नंतर दोन आडव्या आहेत आणि दोन उभ्या आहेत, नंतर दोन आडव्या आहेत आणि तीन उभ्या आहेत। म्हणजेच काय, येणाऱ्या आकृतीमध्ये तीन आडव्या येणं अपेक्षित होत्या, म्हणजे अशा आडव्या येणं अपेक्षित होत्या, तीन आडव्या येणं अपेक्षित होत्या आणि तीन उभ्याला उभ्या म्हणजे अशा राहायला अपेक्षित होत्या। म्हणजे पर्याय सी हे उत्तर अपेक्षित आहे। म्हणजे सिक्वेन्सनुसार पर्याय सी उत्तर आहे, पण आन्सर कीमध्ये पर्याय उत्तर डी मिळते आपल्याला। पण माझं असं मत आहे की सी उत्तर यायला पाहिजे। जर विद्यार्थ्याचं थोडंसं काही विद्यार्थ्याला जर डी बद्दल काही माहिती जर मिळते तर त्यांनी कमेंट करा, जेणेकरून आपल्या सर्वांचाच फायदा होईल। त्यानंतर नेक्स्ट बघा, क्वेश्चन्स काय आहे। कोणता पर्यावरण विषयक नैतिकतेचे सिद्धांत नाही? इन्व्हायरमेंटल इथिक्सवर आधारित क्वेश्चन्स आहे, जे मुख्य इन्व्हायरमेंटल इथिक्सच्या संदर्भाने ज्या काही विचारधारा आहेत ते आपल्याला माहीत असणं गरजेच्या होत्या। जर आपण पर्याय बघितले तर मानवपूर्व केंद्रितता, ज्याला अँथ्रोपोसेंट्रिझम असा शब्द आहे। आता अँथ्रोपोसेंट्रिझम काय म्हणतो की यामध्ये मानव केंद्रस्थानी मानलेला असतो। या विचारधारेमध्ये मानव केंद्रस्थानी मानलेला असतो। म्हणजे ही जी आहे इन्व्हायरमेंटल इथिक्सचा एक विचारधारा प्रामुख्याने आहे। म्हणजे आपले उत्तर नाही, कारण आपल्याला नसणारी ओळखायची। आता बायोसेंट्रिझमला आपण जीवकेंद्रितता असं म्हणू। जीवकेंद्रितता तो काय म्हणतो, मानवापेक्षा इतर प्राण्यांना महत्त्व देतो। म्हणजे बायोसेंट्रिझम मानवापेक्षा इतर प्राण्यांना महत्त्व देतो, अँथ्रोपोसेंट्रिझम मानवाला महत्त्व देतो, आणि इथनोसेंट्रिझम आहे हा थोडा इतिहासाच्या संदर्भानं आहे। म्हणजे प्रजाती वगैरे, मानवाच्या प्रजाती केंद्रितता याच्या संदर्भानं इथनोसेंट्रिझम आहे। मात्र जो चौथा पर्याय आहे इकोसेंट्रिझम, हा निर्जीव घटकांना महत्त्व देतो। निर्जीव घटकांना महत्त्व देतो। जनरली इन्व्हायरमेंटल इथिक्स पर्यावरणामध्ये आणण्याचा उद्देश हाच आहे की मानवानं स्वतःचा डेव्हलपमेंट करीत असताना इतर घटकांनाही महत्त्व दिलं पाहिजे। म्हणून जो इन्व्हायरमेंटल इथिक्सच्या विचारधारा आहेत प्रमुख 3, ज्याला आपण अँथ्रोसेंट्रिझम, बघा प्रमुख विचारधारा आहेत अँथ्रोसेंट्रिझम, बायोसेंट्रिझम आणि इकोसेंट्रिझम, ही मात्र मानवी वंशाच्या रिलेटेड आहे। म्हणून पर्याय सी हे उत्तर असणार आहे आपलं, कारण बाकीचे बरोबर आहे। पर्याय सी हेच काय आहे, नैतिकतेचा सिद्धांत नाही। त्यानंतर नेक्स्ट बघा काय आहे, पियाजेचे तत्व मुलांच्या टिंबटिंबशी संबंधित आहे। बघा, पियाजेट तुम्हाला आठवला की आपल्याला पियाजेटचा कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट आठवायला पाहिजे। मग लगेच पर्याय सी आपल्याला उत्तर मिळायला पाहिजे। याच्यामध्ये जास्त आडेवेडे घेण्याची गरजच नाही, कारण आपल्या सिद्धांताचं म्हणजे आपल्याला जीन पियाजे ओळखतोच आपण कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटमुळं। त्यानंतर बघा नेक्स्ट आहे, शिकविण्याचे नियोजन टिंबटिंबशी संबंधित नसते म्हटलंय। टिंबटिंबशी संबंधित नसते। प्लॅनिंग ऑफ टीचिंग ॲज नॉट रिलेटेड विथ ॲनालिसिस ऑफ टास्क गरजेचं आहे। आयडेंटिफिकेशन ऑफ टीचिंग ऑब्जेक्टिव्स गरजेचं आहे। वर्तणुकीच्या संज्ञामध्ये किंवा रायटिंग ऑफ लर्निंग ऑब्जेक्टिव्स इन बिहेवियरल टर्म्स
गरजेचं आहे. मग आता क्लास मॅनेजमेंट गरजेचं नाही का? बघा, अध्यापनाच्या क्षेत्रामध्ये क्लास मॅनेजमेंट गरजेचं आहे, परंतु तो नंतरचा टप्पा आहे. क्लास मॅनेजमेंट जो आहे हा तत्कालीन परिस्थितीमध्ये तोंड द्यावं लागेल तुम्हाला. म्हणजे वर्गामध्ये शिकवायला गेल्याच्या नंतर तुम्हाला ती परिस्थिती कशी आहे तुम्हाला माहीत नाही, तिथं तुम्हाला तोंड द्यावं लागतं. परंतु शिकवायला जायच्या अगोदर एखादं म्हणजे शिकवणीच्या अगोदर तुम्ही नियोजन हे व्यवस्थित करू शकता. पहिले 3 क्लास मॅनेजमेंट तुम्हाला ॲट द टाईम तिथं करावा लागेल. म्हणून आपल्याला उत्तर वर्ग म्हणजे डी हे उत्तर आपल्याला घ्यावं लागेल. हे बरोबर आहे. नेक्स्ट बघा, खालील दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षर समूह निवडून काढायचा आहे आणि तुम्हाला म्हणलं आहे की JLNP म्हणजे OMKI तर SUWY बरोबर काय? तर आपल्याला जो संबंध JLNP मध्ये आहे आणि OMKI मध्ये आहे तो संबंध तुम्हाला SUWY मध्ये काढायचा आहे. पहिले आपण तो संबंध काय तो समजून घेऊ. बघा, JLNP इथं मी माझ्या सोयीसाठी वर्णमाला काढून घेतली इंग्लिशमध्ये, तुम्हाला परीक्षेमध्ये स्वतः काढावी लागेल, हे लक्षात ठेवा. आता बघा JLNP कुठे जे बघा जे, त्याच्यानंतर आहे L, त्यानंतर आहे N, त्यानंतर आहे P, एक एक अक्षर सुटलेत आणि म्हणतो तो OMKI. आता बघा OMK आणि I इथं पण एक एक अक्षर सुटलेले आहेत. मग आता तो म्हणतो SUWY त्याच्यासाठी काय येईल? आता SUWY बघा SUWY. मग आता आपल्याला लगेच क्लिअर व्हायला लागलं की आपल्याला आता कुठून सुरुवात करावं लागेल? आपल्याला X पासून सुरुवात करावं लागेल. बघा Xच्या नंतर काय येईल? V. बघा XV. त्याच्यानंतर येईल T एक एक सोडून आणि नंतर येईल R. नंतर काय येईल? R. मग आलं आपलं उत्तर XVTR. हे बघा XVTR हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल. SUWY साठी XVTR येईल. नेक्स्ट बघा, डायरेक्ट तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल आणि इथं आपण डायरेक्ट कॅल्क्युलेशन करून पण दाखवलं आहे. आपलं उत्तर मिळतं पर्याय C. त्यानंतर नेक्स्ट, यापैकी कोणती आकृती प्रवासी रेल्वे आणि बस यांच्या दरम्यानचे नाते दर्शविते? प्रवासी रेल्वे आणि बस. तर बघा एक तर येणारच नाही, आता हे वेगवेगळे होऊ शकत नाहीत. आता आपलं कन्फ्युजन आहे C आणि D मध्ये, तर आपलं उत्तर आहे C. बघा, कारण काय, याला तुम्ही बस म्हणा, हे मधले प्रवासी म्हणू आपण, आणि हे रेल्वे म्हणजे हे रेल्वे, त्यानंतर हे बस आणि हे प्रवासी. आता हे प्रवासी बघा, एवढे प्रवासी बसमधले येतं आणि एवढे रेल्वेमधले येतं, याला जर तुम्ही प्रवासी म्हटले, ठीक आहे. मग बाकीचे दुसऱ्या वाहनामधले प्रवासी असू शकतात. मग आता हे बाकीचे जे कोरं आहे रेल्वे, याच्यामध्ये माल असू शकतो किंवा दुसऱ्या वस्तू असू शकतात. असं आपण इथं आपलं म्हणजे आपली तार्किकता आपण वापरू शकू आणि आपण C उत्तर काढू शकू. आलं लक्षामध्ये? आता D का येणार नाही हे पण आपल्याला समजलं पाहिजे. तो आपल्याला D याच्यामुळे देणार नाही, कारण की ह्या मधल्या रेल्वे आणि जर बस घेतल्या तर फक्त रेल्वेनं काय प्रवासी जातात का? म्हणून आपण ह्या पूर्ण प्रवाशामध्ये यांना घेऊ शकत नाही, म्हणून D तिथं संयुक्तिक राहणार नाही. त्यानंतर नेक्स्ट बघूया, तुम्हाला बैठक व्यवस्थेवर आधारित हा प्रश्न विचारलेला आहे. बैठक व्यवस्थेवर आधारित प्रश्न आहे, त्यामुळं आपल्याला काय करावं लागेल? आकृती अगोदरच आपण काढली सोयीसाठी. ज्यावेळेस स्वतंत्र व्हिडिओ बनवू आपण त्यावेळेस तुम्हाला सर सांगतील की आकृती कशी काढायची. आपण जर पूर्ण प्रश्न वाचला तर आपल्याला विचारलं आहे की प्रश्न एकदम काय बघा, या दिलेल्या कंडिशननुसार जर आपण आकृती काढली, या सर्व कंडिशननुसार जर आपण आकृती जर काढली तर ते असं म्हणतात की कोणते बैठक व्यवस्थेत खरे आहे? तर जे खरं आहे ते आहे बघा पर्याय Bच्या तात्काळ उजवीकडे F आहे.
बीच्या तात्काळ उजवीकडे एफ आहे, हेच खरं आहे. कारण ए बी सी हे खोटं आहे. कारण बघा एच्या तात्काळ उजवीकडे ई आहे का, हे बघा ए त्याच्या तात्काळ उजवीकडे बघा एच्या तात्काळ उजवीकडे ई आहे का, एच्या तात्काळ उजवीकडे. कारण चौघजण बाहेर बघतात आणि चौघजण आतमध्ये बघतात, त्याच्यामुळं आपलं थोडंसं इथं कन्फ्युजन व्हायला लागले. आता ते काय आपण पहिल्यापासून समजून घेऊ. बघा ते काय म्हणतात, एच्या तात्काळ उजवीकडे ई आहे. आता हा ए बाहेर बघतोय ना, मग तात्काळ उजवीकडे ई आहे का, नाही, तो तर डावीकडे, कारण तो बाहेर बघू लागला ना, मग याची डावी बाजू ईकडे येते, म्हणजे पहिलं तर कन्फर्म चुके. त्याच्यानंतर बघा ए जी आणि डी हे बाहेर बघत आहेत. आता जी तर आतमध्ये बघतोय हा, म्हणजे चुकलं, बघा शोधायची गरज नाही. एफ एच आणि बी, एफ एच आणि बी मध्यभागी बघत आहेत. हे बघा एफ कुठं गेला, एफ मध्यभागी बघतोय. त्याच्यानंतर एच एच कुठं आहे, बघा एच आतमध्ये बघतोय, ठीक आहे. आणि बी तर बाहेर बघतोय, म्हणजे सी पण चुकलं. आता बघा बीच्या तात्काळ उजवीकडे एफ आहे, बी कुठे आहे, बघा बी बाहेर बघतोय, त्याच्या तात्काळ उजवीकडे एफ आहे, हे बरोबर आहे. कारण बी जर बाहेर बघत असेल तर त्याच्या उजवीकडे एफ आहे, हे बरोबर येतं. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, डी असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, इंग्लिशच्या संदर्भानं प्रश्न आहे. आपल्याला फ्रेझल व्हर्ब या संदर्भानं प्रश्न विचारला आहे. फायटिंग ब्रोक आउट अमॉंग द प्रिझनर्स इन द प्रिझन सेल्स, अशा आशयाचा प्रश्न आहे. तर आपण जर बघितलं ब्रोक आउट, तर ब्रोक आउटचा अर्थ होतो अचानकपणे एखादी समस्या उद्भवणे, जसं लढाई, एखादा रोग राई, अशा पद्धतीनं. तर इथं ब्रोक आउट तर समस्या आहेत, कायद्याच्या तुरुंगामध्ये अचानक त्यांचे भांडणं किंवा लढाई सुरू झाली, अशा अर्थानं तो शब्द आहे ब्रोक आउट, म्हणजे अचानकपणे. आणि हे प्रिझन म्हणजे काय, ज्याला आपण कायद्याचे तुरुंग म्हणतो, अचानक त्यांच्यामध्ये भांडणं सुरू झाले असं म्हणू आपण. तर अशा आशयाचा प्रश्न आहे. तर त्याचा करेक्ट अर्थ काय आहे, स्टार्टेड सडनली, असा त्याचा करेक्ट अर्थ होईल. म्हणजे पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट बघा, परत एकदा आपल्याला बैठक व्यवस्थेवर आधारित प्रश्न आहे. आपण त्यांच्या कंडिशननुसार आकृती काढली आहे इथं, आणि ते म्हणतात की बघा सीच्या संदर्भामध्ये एची स्थिती काय असेल, सीच्या संदर्भामध्ये एची स्थिती काय असेल. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे डावीकडून दुसरा. बघा सीच्या संदर्भामध्ये एची स्थिती, आता सी कुठं बघतोय, तो बाहेर बघतोय इकडे, मग त्याची जो डावी बाजू आहे ती ही आहे, म्हणजे डाव्या बाजूला पहिल्या क्रमांकावर आहे जी आणि दुसऱ्या बाजूला आहे ई आहे. मग विचारले सीच्या संदर्भामध्ये एची स्थिती, तर डावीकडून दुसरा, म्हणजे आपलं पर्याय बी हे करेक्ट उत्तर आहे, डावीकडून दुसरा. त्यानंतर नेक्स्ट बघा, डायरेक्ट तुम्हाला गुणाकार विचारला आहे, तुम्ही जर केलं तर आपलं पर्याय सी उत्तर मिळतं. त्यानंतर नेक्स्ट 1.2 रुपयाचे रुपये 2.4शी गुणोत्तर शोधायचं आहे आपल्याला. मग आता आपण काय करू, 1.2/2.4 म्हणजे काय केलं आपण, मग आता त्याचे दोन्ही पॉईंट कट करू आपण, हे दोन्ही पॉईंट याचे कट करू. मग खाली काय होईल, 12/24, मग 12×1 12 आणि 12×2 24, 1/2 म्हणजे कुठे मग 1/2 असं होईल ते, ठीक आहे. 1/2 1/2 म्हणजेच काय, 1/2 म्हणजे पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतर नेक्स्ट बघा, खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. मग आता बघा, रुमाल तर मग तो रुमाल तर तो पुल्लिंगी झाला, धोतर तर मग ते धोतर हे नपुंसकलिंगी झालं. नंतर ते पागोटे आपल्याला विचारलं स्त्रीलिंगी, ती ओढणी आले आपल्या प्रश्नाचं उत्तर, कारण ती ओढणी ना, मग आला करेक्ट स्त्रीलिंगी झाला ती ओढणी, म्हणून ओढणी हे आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, 150 किलोमीटर प्रति तासला
मिलीमीटर किंवा मीटर प्रति मीटरमध्ये रूपांतरित करायचं आहे आपल्याला. आपल्याला काय करायचं आहे पहिले समजून घेऊ. म्हणजे आपल्याला पर हावरचं पर मिनिटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. इथं तुम्हाला व्यवस्थित दिले डिटेलमध्ये एकदम स्टेप बाय स्टेप, ते तुम्ही बघून घ्या. आपलं फायनल उत्तर येतं पर्याय डी 2500 पर मिनिट. त्यानंतर नेक्स्ट बघा, आपल्याला इथं ऑपोजिट आपल्याला विरुद्धार्थ शब्द ओळखायचा आहे आणि एक वाक्यामध्ये तो दिला आहे, ही रेल्युसेंटली ॲग्रीज टू डू हिज ड्युटी. काय म्हणते बघा वाक्य, ही रेल्युसेंटली ॲग्रीज टू डू हिज ड्युटी. तर आता आपल्याला शब्दाचा अर्थ माहीत असणं गरजेचं आहे. हे रेल्युसेंटली म्हणजे काय, अनिच्छेने किंवा इच्छा नसताना असा तो अर्थ आहे. मग त्याच्या विरुद्धार्थी आला लक्षामध्ये, त्याच्या विरुद्धार्थी, तर त्याच्या विरुद्ध अर्थी होईल विलिंगली. कारण विलिंगली म्हणजे काय, स्वेच्छेने. विलिंगली म्हणजे काय, स्वेच्छेने होतं. त्याच्यामुळं आपल्याला करेक्ट आपल्या प्रश्नाचं उत्तर काय मिळतं, अनिच्छेनेच्या विरुद्ध काय, स्वेच्छेने. विलिंगली म्हणजे स्वेच्छेने. कारण अनविलिंगली म्हणजे पण अनिच्छेने, त्यानंतर फोर्सिबली म्हणजे बळजबरीनं, आणि इनव्हॉलंटरी म्हणजे अनैच्छिक, म्हणजे वेगळेच अर्थ होतात. म्हणजे हेच उत्तर येतं करेक्ट. त्यानंतर नेक्स्ट बघा, पी परिमिती असलेल्या समद्विभुज काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय असेल. मग आपण काय केलं, आपण सर्वप्रथम बेसिक माहिती अगोदर आकृती काढली, बेसिक माहिती, त्यानंतर कर्ण काढायचा होता आपल्याला. मग पायथागोरसचा वापर करून आपण कर्ण काढला आणि मग डिटेलमध्ये तुम्हाला इथं हे बघा उदाहरण सोडून दिले. हवं तर हे उदाहरण तुम्हाला टेलिग्रामला याचा स्क्रीनशॉट काढून टाकतो, जेणेकरून ते थोडंसं तुम्हाला समजण्यास मदत होईल. आलं लक्षामध्ये. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर आपण डायरेक्ट घेऊया. जे आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळते आपल्याला बघा, जर उत्तर काय आलं आहे आपलं, पी स्क्वेअर म्हणजे पर्याय सी हे उत्तर मिळते आपल्याला, पर्याय सी. नेक्स्ट बघा काय आहे, लोकसभेचे सभाध्यक्ष आणि पर्याय दिलेत बघा आपल्याला जे माहीत पाहिजेत. निवडणूक आयोगाद्वारे नामनिर्देशित असतात असं तर नाही आहे. लोकसभेत बहुसंख्य पक्षाच्या सदस्याद्वारे निवडले जातात असंही काही नाही. राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केले जातात नाही. लोकसभेच्या सर्व सदस्यांद्वारे निवडले जातात. म्हणजे पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, आपल्याला एक मिसिंग नंबर शोधायचा आहे. तर याच्यामध्ये काही ना काहीतरी सिक्वेन्स आपल्याला लागला पाहिजे. आपण जर बघितलं तर बघा, पहिल्या रोमध्ये आडवे जर पाहिलं तर 7 51 2, दुसऱ्यामध्ये 6 40 4, तिसऱ्यामध्ये 5 28 आणि क्वेश्चन मार्क. मग आपण त्याच थीमवर बघूया. बघा 7 51 2 आपण जर असं बघितलं तर 7चा वर्ग येतो 49 आणि हे दोन जर तिसऱ्या टप्प्यामधले त्याच्यामध्ये ॲड जर केले आपण 49 2 बरोबर 51 बघूया बघा मधली संख्या येते. तसं 6चा वर्ग बघा 6चा वर्ग येतो 36. मग 36 आणि 4 ॲड करा, 36 + 4 बरोबर आले मधली संख्या 40. मग तसंच करू आपण 5चा वर्ग. 5चा वर्ग किती होतात, 25 होतात. 25 तर मग आता कितीमध्ये 25मध्ये किती टाकल्यावर 28 होतील, तर 3 टाकल्यावर 28 होतील. म्हणून इथं उत्तर येतं 3. लक्षामध्ये काय येतं, उत्तर 3 म्हणजे पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, महर्षी या शब्दाची संधी सोडवा. महर्षी या शब्दाची संधी सोडवायची आपल्याला. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे महा प्लस ऋषी. आता दिलेल्या शब्दाची संधी ही स्वर संधी आहे. त्याच्यामध्ये जर आपण डिटेलमध्ये जर गेलो तर विजातीय स्वर संधी आहे. ठीक आहे, विजातीय स्वर संधी. त्यानंतर मग आपण याची फोड करण्याचा प्रयत्न जर केला तर हे बघा महा प्लस ऋषी. तर मग आता हा म्हणजे हे तर आ होईल, आ प्लस
रू म्हणजेच याचं होईल अर, रचा पाय मोडलेला, अशा पद्धतीनं ऋषीचं र असं होईल ते अर. ठीक आहे. तर आपण याच्याविषयी डिटेल व्हिडिओ बनवू, आपण संधीवर स्वतंत्र माहिती देणार आहे आपल्याला वेळ मिळाल्यास. ठीक आहे. इथं उत्तर बी घ्या. त्यानंतर नेक्स्ट बघा, या परिस्थितीचे विश्लेषण करा. काय म्हणतं, एक विद्यार्थी काही कारणामुळे बेशुद्ध होतो. एक शिक्षक म्हणून तुमची पहिली प्राथमिकता काय असायला हवी? प्रश्न बघा काय आहे की एक विद्यार्थी काही कारणामुळे बेशुद्ध होतो. एक शिक्षक म्हणून तुमची पहिली प्रतिक्रिया काय असायला हवी? तर थोडंसं आपल्याला म्हणजे विचार करून उत्तर द्यायचं आहे की मुख्याध्यापकांना कळवणे, विद्यार्थ्यांच्या पालकांना कळवणे, त्याला मीठ साखरेचं मिश्रण देणे, तुम्ही कोणतीही प्रतिक्रिया करणार नाही. हे तर डी तर म्हणजे संयुक्तिकच नाही. आता ए बी सी पैकी सर्वात महत्त्वाचं काय आहे, साधारणपणे विद्यार्थ्यांना प्रार्थनाच्या वेळेस वगैरे चक्कर जर येते तर त्याला मीठ साखरचं जर मिश्रण जर दिलं तर शरीरामध्ये त्याचं काय होतं, ग्लुकोजचं प्रमाण वाढतं आणि तो पुन्हा शुद्धीवर येऊ शकतो. म्हणून सर्वात बेस्ट काय आहे, पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि नंतर मग बाकीच्या प्रोसेस मुख्याध्यापक पालक असं असेल. त्यानंतर नेक्स्ट बघा, एक तुम्हाला नातेसंबंधावर आधारित प्रश्न आहे. तर इथं थोडंसं मराठी इंग्लिशमध्ये फॉल्ट होता म्हणून आपण इंग्लिश पण इथं त्याचं घेतलेलं आहे. थोडंसं बघा पेपरमध्ये इंग्लिश मराठी ट्रान्सलेटच्या थोड्याशा किचकट झालेला आहे. तर आता बघूया आपण जसं माहिती दिली तसं समजून घेऊया. ए हा बीचा भाऊ आहे ते म्हणतात, किंवा ए हा बीचा भाऊ आहे. मग जशी जशी आपल्याला माहिती दिली आहे तसं तसं आपण लिहून घेऊयात. ठीक आहे. ए बीचा भाऊ आहे, बीचा भाऊ आहे. त्यानंतर माहिती आहे की सी हा एचा भाऊ आहे. सी पण कोण आहे, एचा भाऊ आहे. हा सी पण एचा भाऊ आहे. त्यानंतर परत जाऊया, डी हा ईचा भाऊ आहे. डी कुठे बघा, ईचा भाऊ आहे. आता हे डी आणि ई नवीनच आलेत, मग आता आपल्याला नवीनच ठिकाणी लिहून घ्यावं लागतील. हा डी आणि हा ई हे पण काय आहेत, भाऊ आहेत. ई ही बीची बहीण आहे. ई ही बीची बहीण आहे. म्हणजे ह्या ई आणि बी मध्ये नातं बहिणीचं आहे. पण ज्यावेळेस आपण इंग्लिश बघतो हा प्रश्न, तर ते बोलतायत की ई इज अ डॉटर ऑफ बी. ते तर म्हणतात मुलगी आहे. म्हणजे इथं काय बघा, इंग्लिशमध्ये तर म्हणतात मुलगी आहे, इंग्लिशमध्ये मुलगी आहे म्हणतात आणि मराठीमध्ये बहिणी म्हणतात. त्याच्यामुळं आपल्या या प्रश्नाचं उत्तर चुकीचं ठरायला लागलं आहे. म्हणजे मग जर तुम्ही मराठी जर प्रश्न घेतला तर ठरवता येणार नाही असा प्रश्न विचारतील ते. कारण ते काय म्हणतात, मग डीचा काका काय आहे, काका आहे, मग डीचा काका आहे म्हणजे डीचा काका कोण आहे असं तुम्हाला प्रश्न विचारला आहे तो. मग आता बघा तो प्रश्नच आपला कन्फ्युजन होऊ लागलेला आहे. त्याच्यामुळं आपल्याला अडचण येणार आहे. मग आता जर बघा आपण जर इथं इंग्लिश पकडला की मुलगी आहे, की बाबा बीची मुलगी काय आहे, ई आहे, तर मग ते विचारले मग आहे तर मग डीचा काका आहे. तर डीचा काका कोण आहे, हे बघा इथं डी आहे. तर डीचं बघा आत्ता हे भाऊ असल्यामुळं डी आणि हे जर भाऊ आहेत म्हणजे हे बीचे मुलं आहेत. जर आपण इंग्लिश प्रश्न जर घेतला तर हे डी आणि हे ईचे काय मुलं आहेत. मग साहजिकच याचा काका कोण आहे, ई आहे. ठीक आहे. डीचा काका कोण आहे, ई आहे. पर्याय ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पर्याय ए आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आणि जर तुम्ही जर मराठी घेतला हा प्रश्न बहीण जर घेतला तर मग ठरवता येणार नाही असं उत्तर आपल्याला घ्यावं लागेल. ठरवता येणार नाही असं आपल्याला उत्तर घ्यावं लागेल. कारण की ते सगळेच बहीण भाऊ होतील.
मग कोण कोणाचा काका असं म्हणता आपल्याला येणार नाही, सगळेच एकमेकाचे बहीण भाऊ होतील. जाऊया आपण पुढे. तुम्हाला डायरेक्ट कॅल्क्युलेशन आधारित प्रश्न आहे, तर डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायचं आहे. आपण जर पूर्ण याची जर कॅल्क्युलेशन जर केलं तर पर्याय सी म्हणजे आपल्याला उत्तर मिळते बघा. पर्याय सी आपल्याला उत्तर मिळून जाईल. त्यानंतर नेक्स्ट बघा, ADM वर आधारित प्रश्न आहे. तर आपण अगोदर प्रश्न वाचून घेऊया. मनी प्रॉब्लेम हॅव बीन अ थॉर्न इन आवर साइड सिन्स द डे वी गॉट मॅरिड. तर आपल्याला थोडंसं आता माहीत पाहिजे त्याच्यातलं बेसिक काय. थॉर्न म्हणजे काय? थॉर्न म्हणजे काटा. थॉर्न म्हणजे काटा आहे. आता थॉर्न इन आवर साइड म्हणजे आपल्याच बाजूने काटे असणे, अशा आशयाचा जर आपण बघितला अर्थ, तर पर्याय ए समवन ऑर समथिंग दॅट कंटिन्यूली कॉजेस प्रॉब्लेम ऑफ यू. तर मग पर्याय ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट बघा, CPR दरम्यान शरीराचा कोणता भाग दाबला जातो? तर तो छातीचा भाग दाबला जातो. आपल्याला सर्वांना माहिती आहे, ज्यावेळेस अटॅक वगैरे एखाद्या व्यक्तीला येतो तर आपणची डॉक्टर आपल्याला सांगतात की छाती दाबणे, प्रेस करणे हातानं, तर त्यालाच आपण काय म्हणतो? CPR देणं असं म्हणतो. म्हणून तो छातीचा भाग दाबला जातो. त्यानंतर नेक्स्ट बघा काय आहे. वनस्पतीमध्ये वायूच्या आदान प्रदानास मदत करणारे लहान छिद्र आहेत, ते काय म्हणून ओळखले जातात? तर ते ओळखले जातात रंध्र म्हणून त्यांना ओळखले जातं. वनस्पतीमध्ये रंध्र असतात. हे श्वसन नलिका तर मानवामध्ये आहे, बरोबर आहे. खवले तर माशामध्ये असतात. तर रंध्र हे असतात वनस्पतीमध्ये. त्यानंतर नेक्स्ट बघा, जर तुम्हाला ग्रॅमी पुरस्कार मिळाला तर तुम्ही कशामध्ये उत्कृष्ट आहात? बघा, ग्रॅमी पुरस्कार आपल्याला माहिती आहे की जगातला सर्वोच्च संगीत क्षेत्रातला पुरस्कार आहे. जगातला सर्वोच्च संगीत क्षेत्रातला म्हणजे पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षामध्ये भारतामध्ये खूपच कमी म्हणजे पंडित रविशंकर असतील किंवा त्याच्यानंतर विश्वमोहन भट्ट असतील, यांना ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे. संगीत क्षेत्रामध्ये जे काम करतात हा संगीतातला सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. जसं ॲक्टिंग वगैरे, अभिनय म्हणजे ऑस्कर वगैरे फिल्म क्षेत्राशी रिलेटेड आहेत. स्क्रिप्ट लिखाण वगैरे त्याच्यामध्ये पण तुम्हाला विविध पुरस्कार आहेत. स्क्रिप्ट म्हणजे पिक्चरच्या जर असतील तर, आणि बुकवाल्यांसाठी पण वेगवेगळे पुरस्कार असतात. जसं पत्रकारितेमध्ये पुलित्झर पुरस्कार आहे, हे पण आपल्याला माहीत पाहिजे. नेक्स्ट बघा, या टप्प्यात मूल मोकळे सोडले असता त्याचे स्वतःहून पुढाकार घेण्यास कौशल्य विकसित होते. जर तुम्ही 2 आणि 3 वर्षाचा मुलगा जर असेल तर स्वतः पुढाकार घेतं. म्हणजे आपण त्याला खाली सोडलं की आपल्यासमोर पळणं किंवा एखादी वस्तू आणून देणं त्याला सांगितलं की, किंवा दरवाजा उघडणं, नाचणं, गाणं, असे कितीतरी उदाहरणं तुम्हाला सांगता येतील की त्याला स्वतः पुढाकार घ्यावा वाटतो. कोणत्या वयामध्ये? वय वर्ष 2 ते 3 वर्षामध्ये. प्रथम वर्षात तो त्याला काही कृती करता येणार नाही, मग त्यात चालतं. 6व्या वर्षी तो ऐकतो, त्याला म्हणजे त्याला ऐक म्हणजे तो बस म्हणलं बसतो, उठ म्हणलं उठतो. आलं लक्षामध्ये? म्हणजे 4थ्या ते 6 असं पण येणार नाही. 2 आणि 3 मध्ये तो ऐकत नाही, त्यालाच सगळं करावं वाटतं. म्हणजे पर्यायी संयुक्तिक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, 40, 35, 30 मालिकेतील कितव्या अनुक्रमाचे पद पहिले ऋणपद आहे? तर आपण इथं व्यवस्थित सोडून दिले वेळेच्या अभावी, ते तुम्ही बघून घेऊ शकता. आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं आहे पर्याय बी 10वे पद. पर्याय बी 10वे पद हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं. तर तुम्ही या मेथडने काढू शकता स्टेप बाय स्टेप, किंवा तुम्ही जर हे वर्णमालिक म्हणजे तुम्ही जर अंकमालिकेचा विचार केला 40, 35, 30, 25, 25, 15, 10, 5, 0, -5 असे तुम्ही उत्तर काढू शकता. तुमच्या साध्या पद्धतीने तुम्हाला उत्तर काढता येईल. त्यानंतर नेक्स्ट बघा, सरळ रूप द्या. तर डायरेक्ट आपल्याला कॅल्क्युलेशनवर आधारित प्रश्न आहे, ज्याचं उत्तर आहे पर्याय ए. त्यानंतर नेक्स्ट बघा,
हाडे खत म्हणून वापरतात कारण त्यामध्ये हे वनस्पतीसाठी पोषक तत्व असते. तर हाडांमध्ये कॅल्शियम असतं आणि वनस्पतींना पण ते गरजेचं असतं. त्यानंतर नेक्स्ट बघा, इच्छिलेली वस्तू देणारे झाड, तर त्याला आपण म्हणतो कल्पवृक्ष. त्याला आपण काय म्हणतो? कल्पवृक्ष. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला एक वर्णमालिका आहे विशिष्ट क्रमामध्ये. जसं पहिल्या पर्यायामध्ये दिले बघा ए बी बी, तर याच्यामध्ये ए एक आहे आणि 2 बी आहे. ए एक आणि 2 बी आहेत. तर दुसऱ्यामध्ये काय आहे बघा, आपलं दुसरं उत्तर आहे ते कसं आहे आपण बघू. ते सी आणि डी वरून बघू आपण. का बघा, इथं बघा सी 3 आहेत. बघा सी किती येतं? 3 आहेत. आणि डी किती येतं? 4 आहेत. त्याच्यानंतर डी मध्ये या, डी आहेत 4 आणि ई आहेत 5. याचा अर्थ असा होतो की इथं बी 2 असायला पाहिजे होते, म्हणजे बी बी असं असायला पाहिजे होतं आणि सी 3 असायला पाहिजे होतं. सी सी उत्तर अपेक्षित काय होतं तिथं? ते चुकीचं आहे. ते कशामुळे चुकीचं आहे? बी बी सी सी असं असायला पाहिजे होतं. एकदा परत नजर टाकू बघा, ए बी बी, 1 ए आणि 2 बी, बी बी सी सी, 2 बी आणि 3 सी, सी सी सी, डी 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 डी, 3 सी आणि 4 डी. त्याच्यानंतर बघा वाढत गेलेत, 4 डी झालेत, म्हणजे डी 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 आणि 5 ई झाले तिथं बघा. म्हणून आपलं हा सिक्वेन्स चुकीचा आहे, जे आपलं उत्तर आहे. कारण तिथं कसं पाहिजे होतं? बी 2 पाहिजे आणि सी 3 पाहिजे होतं. नेक्स्ट बघा, एकसारख्या जुळ्यावर केलेले शौच प्रशिक्षणावरील संशोधन याचे महत्त्व स्पष्ट करते. एकसारख्या जुळ्यावरील, तर ते महत्त्व करील परिपक्वता, मॅच्युरेशनचं महत्त्व आपल्याला ते कळेल की कोण मॅच्युरिटी कुणामध्ये जास्त येते हे आपल्याला स्पष्ट कळेल. नेक्स्ट बघा, दिलेल्या पर्यायामधून वेगळं काय ते बाहेर काढायचे. तर वेगळं पडेल डी, कारण ही संयुक्त संख्या आहे. संयुक्त संख्या आहे, 3 ने भाग जाईल बघा, 3 ने भाग जाईल. परंतु या काय आहेत? या मूळ संख्या आहेत, मूळ संख्या आहेत. म्हणून डीच आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल. नेक्स्ट, वेब सर्व्हरवर स्थित एक किंवा अधिक पाने ज्याला वेब टिंबटिंब म्हणतात, तर त्याला वेबसाईट म्हणू आपण. पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर इंग्लिशच्या संदर्भानं आहे 1 वर सबस्टिट्यूशनच्या आधारे क्वेश्चन आहे 1 वर, कारण आपल्या इथं विच कॅन बी सबस्टिट्यूटेड एखादा वर्ड किंवा सेंटेन्सच्या संदर्भानं. आणि सेंटेन्स दिले बघा आपलं, अ पर्सन हू इज ब्लेम फॉर समथिंग दॅट समवन इल्स हॅज डन. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे बघा, याचा जर अर्थ आपण बघितलं की एखाद्या व्यक्तीवर आरोप लावला परंतु त्याने ते काम केलेलंच नसतं, तर मग अशा वेळेस आपण काय म्हणतो त्याला? म्हणजे एखाद्या व्यक्तीवर आरोप लावलेला जातो पण त्यानं ते चुकीचं काम बी केलेलं नसतं, असा त्याचा अर्थ होईल. तर त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो बळीचा बकरा. म्हणजे पर्यायी आहे, पर्यायी आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? बळीचा बकरा. कारण ॲथलीटी म्हणजे धावपट्टू व्हायला लागलं, याचा काही संदर्भ आहे ना. त्याच्यानंतर बिब्लिओफाईल म्हणजे ग्रंथलेखक व्हायला लागलं. आणि व्हॉलंटियर म्हणजे स्वयंसेवक व्हायचं, व्हॉलंटियर स्वयंसेवक व्हायला लागलं. म्हणून इथं आपलं पर्यायी उत्तर असणार आहे. नेक्स्ट बघा, जर एक सहकारी एक अल्पसंख्याक गटातील आहे आणि विचाराने पुष्कळ प्रगतिशील आहे, उत्तम संबंध राहण्यासाठी मूलभूत पाया म्हणून हे ओळखणे असेल. अल्पसंख्याक गटातील आहे, पुष्कळ प्रगतिशील आहे. मग आता बघा आपली विचारधारा काय असेल बघा. पर्यायी गळे कापू स्पर्धा, कारण तुम्ही मानून चालाल की त्याच्यामध्ये सांस्कृतिक उणीव आहे, असं तर निगेटिव्ह उत्तर आपल्याला द्यायचंच नाही. उच्च पातळीचा स्वार्थीपणा, कारण तुम्हाला वाटेल की ती व्यक्ती गुंतलेल्या हितासाठी कोणत्याही पायरीला जाईल, हे बी निगेटिव्ह उत्तर झालं. उच्च पातळीवरील मत्सरी वृत्ती,
असे मानून की तो एक अल्पसंख्याक गटाचा असल्यामुळे सर्व फायदे उठवतो आहे, हे पण नकारात्मक उत्तर आहे. डी उत्तर येईल बघा. हा स्तर प्राप्त करण्यासाठी त्याने परिश्रम केलेले आहे. हाच विचार आपल्याला पाहिजे. सकारात्मक उत्तर द्यायचे प्रयत्न करा. दिलेल्या 200 पैकी किमान 5 प्रश्न तुम्हाला असे येतील की तुम्ही सकारात्मक उत्तर देणं गरजेचं आहे. पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर शरीराचे तापमान एक सूचक आहे. द टेम्परेचर ऑफ अ बॉडी इज ॲन इंडिकेटर ऑफ. तर ते सूचक आहे द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ द मॉलिक्युल्स ऑफ द बॉडी. म्हणजे पर्याय डी शरीराच्या रेणूंचे सरासरी गतीज ऊर्जा. कारण शरीराची सरासरी गतीज ऊर्जा ही शरीराच्या तापमानाशी थेट प्रमाणात असते, आपल्याला माहिती आहे. म्हणून शरीराचे तापमान हे शरीराच्या रेणूच्या सरासरी गतीज ऊर्जेचे सूचक असते. म्हणून पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा. शिक्षण हे याचे प्रभावी माध्यम आहे. सामाजिक रूपांतरणाचे बरोबर आहे. सोशल ट्रान्सफॉर्मेशन करेक्ट आहे. पर्सनल ट्रान्सफॉर्मेशन यस. व्यक्तिगत रूपांतर पण होतं, म्हणजे पर्सनली व्यक्तीचं ट्रान्सफॉर्मेशन होतं. कल्चरल ट्रान्सफॉर्मेशन यस. आपल्याला शिक्षणामुळे एखादी संस्कृती माहीत होते किंवा आपली संस्कृती दुसऱ्याला माहीत होते. वरीलपैकी सर्व. म्हणून उत्तर डी आपल्याला घ्यावं लागेल. वरीलपैकी सर्व. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा. आपल्याला प्रश्न दिला आहे 8चा घातांक 33 चा एकक स्थानचा अंक. 8चा घातांक 33 च्या एकक स्थानचा अंक. थोडंसं लेंदी आहे, तर इथं आपण दिलं आहे, सोडून दिलं आहे. तुम्ही बघा टप्प्याटप्प्यानं बघा. व्हिडिओचा एक स्क्रीनशॉट घ्या किंवा तुम्हाला टेलिग्राम चॅनेलला हे मिळून जाईल. आपलं फायनली जे उत्तर मिळतं ते मिळतं पर्याय सी 8 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं. त्यानंतर नेक्स्ट. खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणतं आहे? गाय चारा खाते हे बरोबर वाटतंय. गायी चारा खातात हे पण बरोबर वाटते. गाय रवंथ करीत आहे यस बरोबर वाटते. गायी रवंथ करीत आहे. आता गायी रवंथ करीत आहे म्हणण्यापेक्षा आहेत असं असायला पाहिजे होतं. गायी रवंथ करीत आहेत म्हणून हे चुकलं. म्हणून तेच काय आहे? अशुद्ध आहे असं मानायचं आहे आपल्याला. पर्याय डीच हेच आपल्या प्रश्नाचं काय उत्तर आहे. नेक्स्ट बघा. बैठक व्यवस्थेवर आधारित प्रश्न तुम्हाला विचारला आहे परत एकदा. तीच आकृती आहे. शेवटीला प्रश्न आहे खालीलपैकी कोणा एचच्या उजवीकडून 3ऱ्या क्रमांकावर बसतो? एचच्या उजवीकडून 3ऱ्या क्रमांकावर बघा. एच जर आतमध्ये पाहतोय तर त्याची उजवी बाजू झाली ही. म्हणजे पहिल्या क्रमांकाला आहे सी, दुसऱ्या क्रमांकाला आहे जी आणि 3ऱ्या क्रमांकाला आहे ए. म्हणून उत्तर मिळेल ए. नेक्स्ट. आपण आपल्या मित्रांच्या स्कूटरच्या ऐवजी सायकल चालविण्यास प्राधान्य का द्याल? आपल्याला सायकलवर व्यायाम मिळेल. थोडंसं संयुक्तिक आहे. आपण प्रदूषण करणार नाही ठीक आहे म्हणू शकतो आपण. ते स्वस्त आहे तसंही म्हणू शकतो. म्हणून वरीलपैकी सर्व असं आपल्याला उत्तर घ्यावं लागेल. वाटतात तीनही इथं उत्तर आपल्याला संयुक्तिक वाटतात, त्यामुळे आपल्याला उत्तर तसं घेणं अपेक्षित आहे. त्यानंतर नेक्स्ट. मे 1993च्या कोणत्या तारखांना रविवार होता? तर पर्याय बी मधल्या ज्या तारखा आहेत, पर्याय बी मधल्या तारखांना रविवार होता असं आपल्याला मानावं लागतं. म्हणजेच आपल्याला काय उत्तर घ्यावं लागेल. आता बघा हे इथं तुम्हाला डिटेलमध्ये दिलं आहे, पण याचं बेसिक माहिती आहे ही बेसिक माहिती तुम्हाला याच्या अगोदरचे जे व्हिडिओ बनवले आपण त्याच्यामधून तुम्हाला घ्यावं लागेल. कसं काढलं याची बेसिक तुम्हाला माहिती असावी लागेल. नेक्स्ट बघा इथं आपलं उत्तर आहे हे. नेक्स्ट. संक्षेप म्हणजे तुम्हाला फुल फॉर्म पाहिजे HTMLचा फुल फॉर्म. तर तो HTMLचा फुल फॉर्म आहे पर्याय सी हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. HTML म्हणलं की HTMLचा जनक बर्नेस-ली याला पण लक्षात असू द्या, कारण त्यावर पण एखाद्या वेळेस विचारू शकतात. त्यानंतर
दिलेल्या पर्यायापैकी कोणता पर्याय दिलेल्या मुख्य आकृतीचे तंतोतंत प्रतिबिंब आहे? परंतु आपल्याला आरशातलं लक्षात घ्यायचं आहे. मग आपल्याला माहिती आहे की आरशामध्ये डावी बाजू ही उजवीकडे जाते आणि उजवी बाजू ही डावीकडे जाते. मग आता जर आपल्याला ही आकृती आणि हा आरसा जर आपण धरला तर बघा आपल्याला बघा ये तर आपलं उत्तर असणारच नाही, कारण तो तशाला तसाच राहिला तो त्याचा डायरेक्शन. त्याच्यानंतर आपलं उत्तर काय काय असणार नाही बघा. सी पण असणार नाही, कारण सीमध्ये त्यांनी मध्ये रेष दिलेलीच नाही उभी, म्हणून ए आणि सी तर कटले. कधी कधी पर्याय कट करून पण उत्तर काढायला शिका, जेणेकरून तुमचं कन्फ्युजन दूर होईल आणि आपल्याला लवकरात लवकर ते सोडवता येईल. मग आता बघा जर तुम्ही विचार जर केला तर ही पूर्णची पूर्ण बाजू जी आहे आपल्याला उजवीकडे न्यायची आहे. डावी बाजू उजवीकडे आणि उजवी बाजू आपल्याला डावीकडे न्यायची आहे. म्हणून पर्याय बी हे आपलं उत्तर असणार आहे. पर्याय बी हे आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. कारण हे मधला जो असा भाग आहे हा भाग तर तो असा जो आहे तर तो आरशामध्ये असा होईल. म्हणून उत्तर पर्याय बी. नेक्स्ट, मित्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? मित्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तर बघा विरुद्धार्थी म्हणले ना तर रिपू म्हणजे शत्रू झालं उत्तर आपलं. रिपू म्हणजे शत्रू, कारण सखा, सोबती, दोस्त हे तर समानार्थी होतील, पण आपल्याला काय विचारलंय? आपल्याला विरुद्धार्थी विचारले. म्हणून रिपू म्हणजे काय? रिपू म्हणजे शत्रू, म्हणून मित्राच्या विरुद्ध रिपू. नेक्स्ट बघा, जर रेडिओला कॉम्पॅक्ट डिस्क म्हटले त्यांनी, कॉम्पॅक्ट डिस्कला टेप रेकॉर्डर म्हटले, त्यानंतर टेप रेकॉर्डरला टी व्ही म्हटले, टी व्हीला कूलर म्हटले आणि कूलरला एअर कंडिशन म्हटलं, तर आपण चित्रपट पाहण्यासाठी काय वापरू? मग आता टी व्हीला काय म्हटले? टी व्हीला कूलर म्हटले ना, टी व्हीला काय म्हटले? ते कूलर म्हटले त्यांनी. मग झालं आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळालं. आपण चित्रपट पाहण्यासाठी कूलरचा वापर करू, कारण टी व्हीला कूलर म्हटले. नेक्स्ट, दिलेले अंक मालिकेतील चुकीची संज्ञा आपल्याला ओळखायची आहे. मग आता इथं काय दिलं बघा त्यांनी, 7, 9, 12, 16.5 आणि त्यानंतर दिले 24. आलं लक्षामध्ये? काय दिले? 24. तर 24 हे चुकीचे आहेत, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे डी. आता ते कसं बघा, ज्यावेळेस आपण याच्यातला फरक काढू तर इथं 2चा फरक येईल, इथं 3चा येईल, इथं येईल 4.5चा आणि इथं येईल 6.5चा. ठीक आहे. मग आता परत जर फरकाचा फरक जर काढला आपण, प्लस जर केलं, इथं प्लस करायचे, पण कधी हे फरक काढल्यानंतर इथं 1चा येतो, त्याच्यानंतर इथं येते 1.5, फरकाचा फरक काढायचा आहे. मग इथे येते 2चा इथे. परत जर फरक काढला आपण तर 0.50, 0.50, 0.50, 0.50 असा फरक येते. मग आपल्याला आता उत्तर मिळालं. तुम्हाला काय करायचं आहे? 6.50 प्लस 16.5 करायचं आहे. तर उत्तर येणं होतं अपेक्षित 23 अपेक्षित होतं इथं. आलं लक्षामध्ये? 23 उत्तर येणं अपेक्षित होतं. हे 24 ऐवजी 23, म्हणून 24 चुकीचं आहे. नेक्स्ट, 4, 6, 5, 3 व 7 ग्रॅम वजन असणाऱ्या 5 मुलांचे सरासरी वजन किलोग्रॅममध्ये काढायचं आहे आपल्याला. म्हणजे सरासरीवर आधारित प्रश्न आहे, सरळ सरळ. मग आता काय करा तुम्ही, 4, 6, 5, 3 आणि 7 यांची बेरीज करा. किती मुलं येतं? 5. यांची बेरीज केलं तर येते 25 भागिले 5, 5 5 25. उत्तर आलं पर्याय बी, 5 उत्तर आलं. मला वाटतं आपण भाग 4 हा बनवलेला आहे. जवळपास आपले 4 पेपर पूर्ण झालेले आहेत. असे आपल्याकडे खूप सारे पेपर आहेत आणि जसं जसा वेळ मिळेल तसं तसं आपण हे कंप्लीट करत जाऊ. फक्त जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील यामध्ये फायदा होईल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा,
त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.